तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 250 ते 250 जागा लढणार असल्याची काल घोषणा केली। तसंच कोणत्याही युतीशिवाय मनसेला सत्तेमध्ये आणायचं असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या याच वक्तव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय। आपण पाहूया। सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत। तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका। जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत। ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला। याच्यात सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288 225 काय ज्या काय ते जागा लढणार आहे। हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे, पण हा त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल। अर्थात ह्याच्यावरती फार काही बोलण्यात अर्थ नाही आता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।